गुड इव्हनिंग एव्हरीवन. कॉल रेकॉर्ड होतोय, सो प्लीज मार्क युअर अटेंडन्स. I'm going to share my screen. Please let me know whether it is visible or what. Okay. Is my screen visible? Please type in the chat box. Okay, thank you so much. So today there are only 4 participants, so no issue. Others will join late maybe. We will start our class. This is our today's session number 17. What we are going to see in today's session, let's see. In previous session, we have seen preposition of time. Okay. So, today's session we will continue with prepositions, but it will be prepositions of place. We'll take some exercise on the given topic. Then we'll take one exercise of describing picture. We will see some sentences in our daily use, how to use it. Okay. So, you maybe remember this. This is our prepositions first slide which we have seen in our previous session also. Some people were absent in last session, so I will just revise it fastly. What is preposition? Preposition is a word or group of words used before noun, pronoun or noun phrase to show direction, time, place, location, or to introduce an object. And there are some examples like in, at, on, off, to. Okay. So what is preposition? मराठीत त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. ओके. preposition क्या है? ऐसा वर्ड जो सेंटेंस में होता है और वो क्या करता है, नाउन को जोड़ता है प्रोनाउन के साथ या नाउन फ्रेज के साथ. ओके. और वो किस लिए यूज होता है? इट इज बीन यूज टू शो डायरेक्शन, टाइम, प्लेस. ओके. एखादी जागेबद्दल सांगायचं असेल, एखाद्या वस्तूबद्दल सांगायचं असेल, वेळ सांगायची असेल, दिशा दाखवायची असेल, तर या सगळ्यांसाठी प्रेपोजिशंस वापरावे लागतात. यहाँ पे 3 एग्जाम्पल भी दिए थे मैंने. द वेदर इज कोल्ड इन डिसम्बर. तो इन जो है दैट इज प्रेपोजिशन. ओके. इट शोज द टाइम. द कप इज ऑन द टेबल. तो ये ऑन द टेबल, इट शोज द प्लेस. आई एम गोइंग टू स्कूल. तो टू जो है वो दिखाता है प्लेस. ओके. तो हियर आर मेनी ऑफ देम. उसमें से कुछ हम लोगों ने कवर कर लिए हैं पिछले सेशन में. ठीक है. विच वे आर रिलेटेड टू टाइम. जे टाइमशी रिलेटेड होते असे आपण मागच्या सेशन मध्ये कव्हर केलेले आहेत. सो आजच्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहोत? प्रेपोजिशन ऑफ प्लेस, जे आपल्या जागेशी रिलेटेड आहे. ओके. जो जगह से रिलेटेड है किसी भी चीज की, उसको हम लोग प्रेपोजिशन ऑफ प्लेस बोलेंगे. उसमें पोजीशन और डायरेक्शन दोनों के बारे में सीखेंगे. ठीक है. तो एक एक आपण सुरू करूया. परत एकदा मला सांगा, माझा आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थितपणे?
Am I clearly audible to everyone? Please let me know. Just type yes or no. Yes. Okay. Thank you so much. So let's start. आज आपण जे प्रेपोजिशन्स बघणार आहोत हे जनरली आपण खूपच वेळा वापरतो. अगदी प्रत्येक बोलण्यामध्ये प्रत्येक सेंटेन्स मध्ये आपले हे जे काही प्रेपोजिशन्स आहेत वस्तूंच्या बाबतीमध्ये नेहमीच वापरले जातात. ओके. म्हणून आपण पहिल्यांदा जेव्हा मी टाइमची रिलेटेड घेतलं, पण आजचे प्रेपोजिशन ऑफ टाइम पेक्षा पण खूप इझी आहे. तर आपण बघूयात एक एक करून. शुरू करते हैं. पहला है इन. इन का मराठी अर्थ है आत और हिंदी में हम लोग बोलते हैं अंदर. ओके. तो यहाँ पे मैंने यूज दिया है उसका और उसका एग्जाम्पल भी दिया है. अभी इन कहाँ पे यूज करेंगे बघा. पहिल्या कॉलम मध्ये प्रेपोजिशन दिले, दुसऱ्या कॉलम मध्ये त्याचा यूज दिलाय आणि तिसऱ्या कॉलम मध्ये एक्झाम्पल दिलाय. आता इनचा यूज बघूया आपण. रूम, बिल्डिंग, स्ट्रीट, टाउन, कंट्री. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये आहात, एखाद्या शहरात आहात, एखाद्या रस्त्यात आहात किंवा कंट्री मध्ये आहात, देशात आहात, तो इन सभी के लिए हम लोग उनके बारे में अगर बात कर रहे हैं तो इन यूज करेंगे वर्ड. ओके. जैसे उसके सामने ही उसका एग्जाम्पल दिया है, इन द किचन, इन लंदन. ओके. अभी सेकेंड है उसमें बुक और पेपर. मतलब आप कुछ पढ़ रहे हो. ठीक है. तो इन द बुक बोला जाता है, इन द पेपर, लाइन नंबर समथिंग, लाइन नंबर, इन द बुक, इन द पेपर. ओके. देन अगर आप कार में, टैक्सी में हो तो इन द कार, इन टैक्सी, आई एम इन कार, आई एम इन टैक्सी, ऐसे. इन पिक्चर और वर्ल्ड. ठीक आहे. आता एखादा पिक्चर दिलेला आहे तुम्हाला समोर आणि त्या पिक्चर बद्दल तुम्हाला काही सांगायचंय, तर सुरुवात आपण अशी करू शकतो. इन द पिक्चर देर आर 2 रैबिट्स, लाइक दैट. ओके. इन द वर्ल्ड, अगर आपको पूरी दुनिया के बारे में बात करनी है, आपल्याला जगासंबंधित काही सांगायचं असेल तर आपण जनरली असंच बोलतो. इन द वर्ल्ड देर आर डिफरंट टाइप्स ऑफ पीपल, है ना. तो हे झालं इन. म्हणजे इन अशा वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो. इनचा परत अर्थ लक्षात ठेवायचा आहे, आत. ओके. त्यानंतर आहे ऑन. ऑन म्हणजे च्यावर, किसी चीज के ऊपर, ऑन. ठीक है. तो यहाँ पे अलग अलग देखिए दिया है यूज. जैसे अटैच, किसी एक चीज को अटैच है. जैसे उसका एग्जाम्पल सामने लिखा है, द पिक्चर ऑन द वॉल. म्हणजे भिंतीवर एखादं चित्र लटकवलेलं असेल तर त्याच्या संबंधी बोलताना तुम्ही बोलणार आहे ऑन द वॉल. ओके. अगर कोई फ्रेम वगैरह है, कुछ पिक्चर है जो अपनी दीवार पे लटका हुआ है, तो उसके बारे में बोलते वक्त ऑन द वॉल बोलेंगे. द पिक्चर इज ऑन द वॉल. ओके. देन सेकंड दिया है फॉर अ प्लेस विथ अ रिव्हर. आपण बोलतो की नाही, गंगा नदीच्या किनारी किंवा गंगेच्या तीरेवर, एखाद्या नदीच्या तीरावर एखादं छोटस गाव वसलेलं आहे असं आपण बोलतो बऱ्याचदा. तर तो जो वर अर्थ आहे तो पण इथे ऑन म्हणून घेतला जातो. जैसे नदी के ऊपर वगैरह बोलते हैं हम लोग. जैसे यहाँ पे एक एग्जाम्पल लिखा है मैंने, आसाम लाइज ऑन द ब्रह्मपुत्रा, या ऑन द बैंक्स ऑफ ब्रह्मपुत्रा बोल सकते हो आप. ठीक है. यहाँ पे ऑन यूज होगा. देन बीइंग ऑन सरफेस, किसी सरफेस के ऊपर. ठीक आहे. एखाद्या पृष्ठभागाच्या वरती, जसं टेबलावर, द कप इज ऑन द टेबल, तर त्यावेळी आपण ऑन वापरतो. कुठलीही वस्तू एखाद्या गोष्टीच्या वर आहे, चिकटून आहे सरफेसला, तर त्याला ऑन बोलणार आहात. ऑन हे प्रेपोजिशन वापरणार आहात. ओके. देन फॉर अ सर्टन साइड, फॉर अ सर्टन साइड, लेफ्ट और राईट. आता समजा आपण बसलेलो आहोत आणि तुमच्या लेफ्टला समजा टीव्ही आहे, तर तुम्ही काय सांगणार, द टीव्ही इज ऑन माय लेफ्ट. ओके. म्हणजे माझ्या डाव्या बाजूला आहे. द टीव्ही इज ऑन माय लेफ्ट.
द माइक्रोवेव इज ऑन माई राइट, तो यहाँ पे डायरेक्शन दिखाने के लिए भी हम लोग ऑन यूज करेंगे. देन है फॉर अ फ्लोर इन द हाउस. फ्लोर म्हणजे मजला. ठीक है, पहला मजला, दूसरा मजला, आप बोलते हैं ना फर्स्ट फ्लोर, सेकेंड फ्लोर. तो आप कहाँ रहते हो? सेकेंड फ्लोर पे. अगर ऐसे बोलना है तो आई लिव ऑन द सेकेंड फ्लोर बोलेंगे. ठीक है, जैसे यहाँ पे एग्जाम्पल में देखिए ऑन द फर्स्ट फ्लोर लिखा है. तो ये ध्यान में रखना है कि फ्लोर के बारे में अगर बात करें, कौन सी मंजिल पे रह रहे हैं हम लोग, तो उसके बारे में बात करें तो वहां पे भी ऑन यूज करेंगे. पुढे आहे फॉर पब्लिक ट्रांसपोर्ट. ऑन द बस, ऑन अ प्लेन. अभी ये पब्लिक ट्रांसपोर्ट जो है, बस है, एरोप्लेन है, उसके ऊपर अगर आप ट्रैवलिंग कर रहे हो, मतलब उसमें ट्रैवलिंग कर रहे हो, तो आई एम ऑन द बस बोला जाता है. ठीक है, आई एम ट्रैवलिंग ऑन द बस. देन फॉर टेलीविजन, रेडियो, जैसा कि अगर टीवी पे कोई प्रोग्राम आ रहा है तो आई एम वॉचिंग, कोई प्रोग्राम का नाम ले सकते हो आप लोग, ऑन द टीवी बोलते हैं. या फिर आय एम लिसनिंग सॉंग्स ऑन द रेडिओ. ठीक आहे, मी टीव्हीवर एखादा प्रोग्राम बघते किंवा मी रेडिओवर गाणी ऐकते. मैं टीवी पर प्रोग्राम देख रही हूँ, रेडियो पर गाने सुन रही हूँ. तो ये जो पर, इसके ऊपर ऐसा जब हम लोग यूज करते हैं सेंटेंस, तो वहां पे भी हम क्या यूज करेंगे? ऑन. ऑन ये प्रेपोजिशन यूज करेंगे. ठीक है, देन अभी अबव, ऑन और अबव में डिफरेंस भी, और एक है ओवर, तो उसमें डिफरेंस भी देखेंगे हम लोग आगे चल के. आता अबव काय आहे बघा. अबव इज हायर देन समथिंग एल्स बट नॉट डायरेक्टली ओवर इट. जैसे मैंने अभी बोला था, ऑन कब यूज करेंगे? सरफेस के ऊपर, म्हणजे एखाद्या पृष्ठभागाला चिकटून जर दुसरी वस्तू ठेवलेली आहे त्या पृष्ठभागावर, तर तुम्ही ऑन वापरणार. बट जेव्हा ती वस्तू पृष्ठभागाला चिकटलेली नाहीये, तर त्याच्या काही अंतर सोडून वर आहे, तर त्यावेळी काय वापरणार आपण शब्द? अबव. ओके, हिंदी में बताती हूँ. जब हम लोग जैसे टेबल के ऊपर बोलते हैं, तो टेबल को चिपक के. ओके, टेबल को चिपक के कोई चीज रखी हुई है उसके ऊपर, तो वहां पे हम लोग ऑन यूज करेंगे. लेकिन उससे भी ऊपर अगर कोई चीज है जो चिपकी नहीं है, ओके, जो डायरेक्टली उसके सरफेस के ऊपर नहीं रखी है, डिस्टेंस छोड़ के, अंतर छोड़ के ऊपर है, तो उसको अबव बोलते हैं. ठीक है, जैसे मैंने यहाँ पे लिखा है क्लॉक अबव द लैम्प. मैं थोड़ा आपको पिक्चर फॉर्म में दिखाती हूँ. जैसे सपोज ये टेबल है, और टेबल के ऊपर हमने सपोज ये एक लैंप बनाया है. ठीक है, तो ये लैंप जो है टेबल को चिपक के उसके ऊपर रखा है, तो यहाँ पे हम लोग ने यूज किया ऑन. द लैंप इज ऑन द टेबल. ओके, अभी उसके ऊपर यहाँ पे, जैसे मैंने अभी एग्जांपल में बताया कि एक घड़ी है. ठीक है, तो ये जो घड़ी है, मेरी आवाज आ रही है आप सबको? ये कॉल आ रहा था. यस, थैंक यू सो मच. तो घड़ी अगर ऊपर है, तो वो टेबल के ऊपर नहीं है और ना ही लैंप के ऊपर चिपक के है, तो इनमें यहाँ पे जो ये डिस्टेंस है, तो उस टाइम पे हम लोग क्या यूज करेंगे? अबव. ठीक है, द क्लॉक इज अबव द लैम्प, ऐसे. देन ये ध्यान में रखना है, जो रेड में लिखा है मैंने, अबव फंक्शन इम्प्लाई ओनली लोकेशन नॉट मूवमेंट. जब हम लोग अबव यूज करते हैं, वर्ड यूज करते हैं या प्रेपोजिशन यूज करते हैं, तब उसमें जो चीज है उसका लोकेशन फिक्स्ड है, उसमें मूवमेंट नहीं है. ओके, और उसका ही एक दूसरा, पहले ये ले लेते हैं फिर पीछे जाएंगे. ओवर करके एक है, देखिए. ओवर में रेड में क्या लिखा है मैंने? ओवर इंप्लाइज मूवमेंट फ्रॉम वन लोकेशन टू द पोजीशन और पोजीशन टू अनदर.
मतलब यहाँ पे मूवमेंट है एक लोकेशन से दूसरे लोकेशन में. ओव्हर और अबव का मीनिंग सेम है. ठीक आहे. ओव्हर आणि अबवचा अर्थ सेम आहे. काय? वर, एखाद्या गोष्टीच्या वर. ओके. तिला चिकटून न ठेवता एखाद्या गोष्टीच्या वर असा अर्थ होतो ओव्हर आणि अबवचा. पण अबव मध्ये काय लिहिलंय आपण? पोझिशन जी आहे ती फिक्स्ड आहे. ओके. इट इम्प्लाय ओनली लोकेशन. फक्त त्याची जागा माहितीये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट, हालचाल नाहीये. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नाही जात. पण जेव्हा तुम्ही ओवर हा शब्द प्रयोग करता, जब हम लोग ओवर यूज करते तो उसमें क्या लिखा है? एक लोकेशन से या एक पोजीशन से दूसरे पोजीशन में जाता है. ठीक है. ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. उसका एग्जाम्पल लेंगे तब आपको और भी अच्छे से समझ में आएगा. तो ये ऑन, अबव और ओवर ध्यान में रखना. ऑन सरफेस के चिपक के है. अबव सरफेस से ऊपर है लेकिन पोजीशन फिक्स है. ओवर क्या है? ओवर में पोजीशन चेंज होता है एक जगह से दूसरी जगह. ठीक है. तर आता आपण बघूया. नेक्स्ट आहे बाय, नेक्स्ट टू एंड बिसाइड. या तिघांचा अर्थ सेम आहे म्हणून एकाच ठिकाणी दिले. ते तीनों का यूज सेम होगा. बाय, नेक्स्ट टू और बिसाइड. देखिए क्या लिखा है यूज में? लेफ्ट और राइट ऑफ समबडी और समथिंग. ठीक आहे. एखाद्या दिलेल्या गोष्टीच्या आजूबाजूला, म्हणजे त्याच्या बाजूला चिकटून जर एखादी गोष्ट उभी असेल किंवा बाजूला असेल तर तुम्ही काय बोलू शकता? बाय, नेक्स्ट और बिसाइड यापैकी कुठलाही शब्द वापरला तरी चालणार. जसं इथे दिलंय बघा, डॉग इज स्टँडिंग बाय और नेक्स्ट टू और बिसाइड द कार. म्हणजे डॉग, कुत्रा जो आहे तो कारच्या बाजूला उभा आहे. मराठीत एकच शब्द वापरला आपण. हिंदी में भी कैसे बोलेंगे? जो कुत्ता है वो कार के बाजू में खड़ा है. तो बाजू में एक ही वर्ड यूज किया. लेकिन इंग्लिश में हम बाय भी यूज कर सकते हैं, नेक्स्ट टू भी यूज कर सकते हैं और बिसाइड भी यूज कर सकते हैं. ओके. हे जे 4 आणि 5 आपण एक हे पण बघितलं, ओव्हर पण बघितलं, त्याला आपण परत बघणार आहोत. तर हे जे आता 4 प्रेपोजिशन आपण बघितले ते सगळ्यांना समजलेत का व्यवस्थित? चॅट बॉक्स मध्ये लिहा. हॅव यू अंडरस्टूड ऑल दोज युजेस ऑफ ऑन, इन, अबव अँड बिसाइड, नेक्स्ट टू? आपण त्याला पिक्चर फॉर्म मध्ये पण बघणार आहोत व्यवस्थितपणे. ओके. सो लेट्स मूव नेक्स्ट. पुढचा प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहे अंडर. अंडर मतलब किसी चीज के नीचे, खाली. पण आता इथे बघा, ऑन द ग्राउंड, लोअर दॅन और कवर्ड बाय समथिंग एल्स. म्हणजे जमिनीवर आहे पण एखाद्या दुसऱ्या गोष्टीच्या खाली आहे. ओके. जसं झाडाखाली वगैरे बोलतो ना आपण. तर इथे बघा, द बॅग इज अंडर द टेबल. टेबलाच्या खाली एखादी बॅग ठेवलेली आहे पण ती जमिनीवर आहे. ओके. चिकटून आहे. त्यावेळी आपण काय करणार? अंडर. आता बिलो बघा, जसं आपण अबव आणि ऑन बघितलं तसंच अंडर आणि बिलोचं पण आहे बघा. बिलो म्हणजे काय? लोअर दॅन समथिंग एल्स बट अबव द ग्राउंड. कोई ऐसी चीज जो ग्राउंड के भी ऊपर है लेकिन किसी और चीज के नीचे. जैसे यहाँ पे ऐसे सपोज ये ग्राउंड है, वॉल है, वॉल पे मैंने एक लाइन बनाई है, उसके ऊपर एक लाइन है. ठीक है. तो क्या बोलेंगे? ये जो लाइन है वो इसके नीचे है तो उसके बिलो. मतलब मैं इसको थोड़ा लंबा बना देती हूँ तो सेंटेंस बनाना इजी जाएगा. द शॉर्ट लाइन इज बिलो द लॉन्ग लाइन. आया समझ में? शॉर्ट लाइन इज बिलो लॉन्ग लाइन. तो बिलो मतलब
ऐसी चीज जो किसी दूसरी चीज के नीचे है लेकिन ग्राउंड से ऊपर है। ओके। और अंडर मतलब जो ग्राउंड के ऊपर है, मतलब ग्राउंड को चिपक के है लेकिन फिर भी किसी चीज के नीचे है। जैसे अगर हम लोग यहाँ पे एक ट्री बना है और यहाँ पे सपोज बॉल वगैरह बना है, तो क्या बोलेंगे हम लोग? द बॉल इज अंडर द ट्री। पेड़ के नीचे बॉल है, ठीक आहे, झाडा खाली बॉल आहे पण तो ग्राउंडला चिकटून आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. जसा ऑन आणि अबोवचा जसा फरक आहे तसाच अंडर आणि बिलोचा पण फरक आहे. आता परत ओव्हर मध्ये येऊया. ओव्हरला मी सांगितलेलं मुवमेंट असते, त्याच्यामध्ये अजून 3 युजेस दिलेत बघा आपल्याला. पहिला आहे कवर्ड बाय समथिंग एल्स, म्हणजे जसं तुम्ही चादर वगैरे ओढता अंगावर, ओके, कवर करतो ना आपण, ठीक है. जैसे यहाँ पे एग्जाम्पल भी देखिए, पुट अ जैकेट ओवर योर शर्ट, मतलब अगर ठंड वगैरह है अभी तो हम लोग जैकेट पहनते हैं शर्ट के ऊपर या स्वेटर पहनते हैं, तो वो जब ऊपर से डाला जाता है उसको ओवर यूज करते हैं प्रेपोजिशन. ओके. नंतर आहे गेटिंग टू द अदर साइड, मतलब अक्रॉस, एक एक साइड से दूसरी साइड अगर जाना है तो वहां पे भी हम लोग ओवर यूज करते हैं. ठीक है. वॉक ओवर द ब्रिज, सॉरी मैं थर्ड लाइन पे चली गई, लेकिन ठीक है एग्जाम्पल वही है. वॉक ओवर द ब्रिज मतलब ब्रिज को क्रॉस करना. वॉक अक्रॉस द ब्रिज भी यूज किया जाता है, अक्रॉस हम लोग आगे देखेंगे. यहाँ पे सेकंड जो स्किप कर दिया मैंने, मीनिंग मोर देन. ओवर का मतलब क्या है? कोई एक चीज से ज्यादा, एक लिमिट आहे त्याच्यावरती. जसं आहे बघा इथे, ओव्हर 16 इयर्स ऑफ एज. ठीक है. जैसे हम लोग क्या बोल सकते हैं, वोटिंग. वोटिंगचा जो अधिकार आहे तो आपल्याला कधी मिळतो? 18 वर्षाच्या वर. ओके. 18 और 18, ओव्हर 18 इयर्स. ओके. देन हाँ, ये जो बोला था मैंने, ओवर इम्प्लाइज मूवमेंट फ्रॉम वन लोकेशन और पोझिशन टू अनदर. एका लोकेशन किंवा पोझिशन मधनं दुसऱ्या लोकेशनला आपण जातो किंवा पोझिशन मध्ये जातो त्याला, तेव्हा पण आपण ओव्हर वापरतो. जैसे यहाँ पे लिखा है देखो, क्लाइंब ओवर द वॉल, मतलब वॉल के ऊपर चढ़ के आपको जाना है. ओके. तो यहाँ पे मूवमेंट है. देन इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, सामने, फेसिंग टू समथिंग, आपके सामने कुछ चीज रखी है. जैसे मेरे सामने अभी पानी का कप रखा हुआ है, तो व्हाट आई विल से द कप इज इन फ्रंट ऑफ मी. मेरे सामने क्या है? कप है. या फिर आप सबके सामने अभी मोबाईल आहे हात में, है ना, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आता समोर मोबाईल ठेवलेला आहे. मग तुम्ही काय बोलणार? द मोबाईल इज इन फ्रंट ऑफ मी, माझ्या समोर मोबाईल आहे. ओके. बिहाइंड मतलब पीछे. बिहाइंडचा अर्थ काय होतो? मागे, एखाद्या गोष्टीच्या मागे, म्हणजे तुमच्या पाठीमागे. ओके. बैक ऑफ समथिंग, आपके पीछे. जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया है, हाइड बिहाइंड द ट्री, झाड के पीछे छुपो. ठीक आहे. झाडाच्या मागे लप असं इथे लिहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागे जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कुठलं प्रेपोजिशन वापरणार आहात? बिहाइंड. ओके. भी इसको हम लोग पिक्चर फॉर्म में देखेंगे ताकि आपको अच्छे से समझ में आए. देखिए अबोव, पहले पिक्चर में दिखाया है, अबोव एक बॉल है रेड कलर का और ब्लू कलर का एक बॉक्स है. ठीक है. या फिर आप एक सर्कल है और एक स्क्वेअर है, ऐसे भी समज सकते हो. तर बघा, अबोव मध्ये काय दाखवलं, जसं मी सांगितलं होतं की सरफेसला चिकटून नाहीये. ठीक है. जो रेड बॉल दिखाई है वो ब्लू बॉक्स को चिपक के नहीं है, फिर भी उसके ऊपर है. तो हम लोग क्या यूज करेंगे यहाँ पे? वर्ड अबव. ओके. देन बिसाइड मतलब उसके बाजू में. ठीक है. तो बॉल जो है वो बॉक्स के बाजू में है. ऑन सरफेस को चिपक के है. बघा, ऑन मध्ये इथे तिसरं पिक्चर जे आहे त्याच्यात काय दाखवलंय की एक्झॅक्टली त्या बॉक्सला चिकटून तो बॉल ठेवलेला आहे त्याच्यावर. मग ऑन म्हणजे एखाद्या
पृष्ठभागाच्या वर. ओके. अभी बिहाइंड मैंने बोला, बिहाइंड मतलब पीछे, जैसे रेड बॉल जो है वो ब्लू बॉक्स के पीछे है. ठीक है. देन इन, इन म्हणजे सगळ्यात पहिलं बघितलेलं आपण, इन म्हणजे आत, अंदर. तो जो बॉल है वो बॉक्स के अंदर है. बाद में इन फ्रंट ऑफ, ब्लू बॉक्स देखिए पीछे है और बॉल उसके आगे है, सामने है. तो इन फ्रंट ऑफ मतलब सामने, च्या पुढे. ओके. नंतर बिलो बघा, सरफेसला चिकटलेला आहे का नाही, सरफेस पेक्षा खाली आहे, दॅट इज कॉल्ड बिलो. ये अबव है आपका. अच्छा, अबव ऊपर भी आया है. चेंज, उसमें चेंज है, सॉरी, चिपक के नहीं है वो. ओके. और अंडर मतलब किसी एक चीज के नीचे, लेकिन वो ग्राउंड को चिपक के रहेगा, ये ध्यान में रखना है, बिलो और अंडर का डिफरेंस. ओके. अभी आगे जाते हैं प्रेपोजिशन ऑफ प्लेस में. नेक्स्ट आहे अपना अक्रॉस. मगाशी मी जसं सांगितलं इथे ओव्हरचं आपण एक्झाम्पल बघितलं होतं, गेटिंग टू द अदर साइड. ओके. या अक्रॉसचा अर्थ तसाच आहे बघा, गेटिंग टू द अदर साइड. ठीक आहे. वॉक अक्रॉस द ब्रिज म्हणजे ब्रिज क्रॉस करा म्हणतो ना आपण, तुम्हाला पूर्ण पूल पार करायचा है. कोई एक पुल है या ब्रिज है, उसको आपको पार करना है, तो आप बोलेंगे वॉक अक्रॉस द ब्रिज. ओके. वही लिखा है गेटिंग टू द अदर साइड, मतलब एक साइड से शुरू किया और आपको दूसरी साइड में, दूसरी साइड तक जाना है. जैसे यहाँ पे लेक का एग्जाम्पल दिया है, स्विम अक्रॉस द लेक. स्विम अक्रॉस, अक्रॉस द लेक मतलब लेक के एक किनारे से शुरू करके आपको दूसरे किनारे तक जाना है. ओके. तो उसको क्रॉस करना है. देन है थ्रू. थ्रू म्हणजे च्या मधून, उसके बीच में से ऐसे जो बोला जाता है वो है थ्रू. ओके. देखिए, समथिंग विथ लिमिट्स ऑन टॉप, बॉटम एंड साइड्स. ठीक है. ऐसी चीज है जिसको स्टार्टिंग पॉइंट है, एंडिंग पॉइंट है, और उसके बीच में से हमें जाना है. जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया है, ड्राइव थ्रू द टनेल. तर टनेल तुम्हाला जे पुण्याला जाणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे की तिथे आपल्याला एक टनेल लागतो. ठीक आहे. आणि त्या टनेल मधनं आपल्याला आपली गाडी न्यावी लागते किंवा ट्रेन असते. तो ये जो टनेल है उसका एक स्टार्टिंग पॉइंट है और एंडिंग पॉइंट है. हम लोग अंदर जाते हैं तो दूसरी जगह से, दूसरे पॉइंट से हम लोग बाहर निकलते हैं, तो उसको थ्रू मतलब एक जगह से दूसरी जगह किसी चीज में से पार होना है हमको, तो वहां पे हम लोग कौन सा प्रेपोजिशन यूज करेंगे, थ्रू. देन है टू. टू मतलब मूवमेंट टू अ पर्सन और बिल्डिंग, मतलब आपको किसी पर्सन के पास जाना है या बिल्डिंग के पास जाना है, तब हम लोग टू यूज करेंगे. जैसे यहाँ पे लिखा है देखो, गो टू ग्रैंड माँ. आपके छोटे बच्चे को आप बोल रहे हो कि गो टू ग्रैंड माँ, ग्रैंड माँ के पास जाओ. या आप किसी को बोल रहे हैं लाइब्रेरी जाओ, तो गो टू लाइब्रेरी. ठीक है. देन मूवमेंट टू अ प्लेस और कंट्री. आप कहीं जा रहे हैं, आई एम गोइंग टू पुणे, आई एम गोइंग टू नागपुर, आई एम गोइंग टू अफ्रीका. तो वो मूवमेंट है आपकी जो एक जगह से दूसरी जगह हो रही है. अभी जब हम लोग सोने जाते, आपण झोपायला जातो, तेव्हा पण इथे बघा फॉर बेड लिहिलंय, गो टू बेड म्हण. ठीक आहे. तुम्ही मुलांना सांगता की गो टू बेड म्हणजे झोपायला जा, तर तिथे ह्या तिन्ही ठिकाणी आपण टू चा शब्द प्रयोग केलेला आहे, टू हे प्रेपोजिशन वापरलेलं आहे. देन ऍट. ऍट मतलब मीनिंग नेक्स्ट टू, बाय एन ऑब्जेक्ट. ठीक है. मतलब आप कहीं पे खड़े हो, जैसे दरवाजे पे खड़े हो तो आई एम एट द डोर. आप स्टेशन पर हो, आई एम एट द स्टेशन, ऐसा बोला जाता है. फॉर इव्हेंट्स, अभी आप किसी इव्हेंट में हो, ठीक आहे, तुम्ही एखाद्या अशा प्रोग्रामला वगैरे गेलेला आहात, तर इथे बघा लिहिलंय ऍट द कॉन्सर्ट, ऍट द पार्टी. म्हणजे तुम्ही कुठेतरी आहात पार्टीमध्ये आणि तुम्हाला फोन आला की कुठे आहात तुम्ही, तो तुम्ही काय सांगणार, आई एम एट द पार्टी. ओके. तो उस वक्त भी हम लोग एट यूज करेंगे. देन उसमें थर्ड लिखा है
प्लेस वेयर यू आर टू डू समथिंग टिपिकल। आप कुछ काम करने के लिए किसी जगह पे गए हो, जैसे वॉच अ फिल्म, स्टडी या वर्क। तो फिल्म देखने के लिए हम लोग कहाँ जाते हैं, आपण बोलतो सिनेमा। तो वेअर आर यू, आय एम ऍट द सिनेमा। तर तुम्ही शाळेत आहात, तेव्हा तुम्ही काय सांगणार, आय एम ऍट द स्कूल। तुम्ही तुमच्या ऑफिसला आहात, कामात आहात, म्हणजे जिथे तुम्ही काम करता अशा ठिकाणी आहात, तो तुम्ही बोलू शकता आई एम एट द वर्क। ओके, तो ये ध्यान में रखना है कि आप कहीं कुछ काम के लिए किसी जगह पे हो तो आपको एट ये प्रेपोजिशन यूज करना है। एट द बिल्ड, एट द लाइब्रेरी, एट द स्कूल, एट द वर्क, लाइक दैट। अभी यहाँ पे नीचे पिक्चर दिया है, थ्रू और अक्रॉस का जो ये जो ऊपर दो प्रेपोजिशन दिए है, अक्रॉस म्हणजे आपण काय बघितलेलं, एखाद्या जागेवरून क्रॉस करायची ती जागा, जसं इथे बघा, सॉरी, यहाँ पे देखिए एक स्नेक दिखाया है और एक ब्रिज है, तो वो क्या कर रहा है, इस ब्रिज को पार कर रहा है, अक्रॉस द ब्रिज। ठीक है, ओपन स्पेस है, वो उसको पार कर रहा है। और यहाँ पे एक पाइप है जिसका एक स्टार्टिंग पॉइंट है और एक एंड पॉइंट है, बाकी पूरी जगह क्लोज्ड है। तो वो एक जगह से अंदर जाएगा, दूसरी जगह से बाहर आएगा। ठीक है, तो उसको बोलते हैं थ्रू, थ्रू द पाइप। ठीक है, पाइप से एक जगह से अंदर जाके वो बाहर आ रहा है। जैसे हम लोगों ने टनेल का एग्जांपल लिया था, यहाँ पे कार जो है एक टनेल से अंदर जाती है और उसके दूसरी तरफ से बाहर आती है। तो ये है थ्रू का एग्जाम्पल, ये है अक्रॉस का एग्जाम्पल। ठीक है, तो यहाँ तक समझ में आया सबको, सगळ्यांना समजले इथपर्यंत? ओके, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इम्प्लाय? इम्प्लाय म्हणजे आपण म्हणतो ना की याचा अर्थ, किंवा हे अशा पद्धतीने बोललं जातं, तर इम्प्लाइज असं म्हटलं जातं। ओके, वॉइस ब्रेकिंग दिया था मेनका मैडम ने, बाकी लोगों को भी वॉइस ब्रेक आ रहा है क्या? वॉइस क्लिअर आहे का माझा, सांगा जरा सगळ्यांनी। यस, तो मेनका मैडम, मे बी इट इज प्रॉब्लम विथ योर नेटवर्क, बिकॉज मेरे यहाँ पे नेटवर्क अच्छा है आज। ठीक है, तो अपन पुढे जाऊया। अभी यहाँ पे भी बहुत इंटरेस्टिंग, थोड़ा कंफ्यूजिंग लेकिन बहुत ही इंटरेस्टिंग चीज है, ये पढ़ेंगे। प्रेपोजिशन ऑन प्लेस में नेक्स्ट है इनटू। अभी हम लोगों ने इन देखा था, इन मतलब किसी चीज के अंदर। ठीक है, जैसे हम लोगों ने एग्जांपल देखा था, इन द किचन, और क्या बहुत सारे एग्जांपल देखे थे, इन सिटी या इन कार, इन बुक, ऐसे। तो अभी यहाँ पे ये है इन टू। इन मतलब उसकी पोजीशन फिक्स है। ठीक है, जैसे कप में पानी है तो क्या बोलेंगे, देयर इज वाटर इन द कप। लेकिन अगर आप बाहर से उसमें पानी डाल रहे हो अभी, तो आई एम पोरिंग वाटर इन टू कप बोलेंगे। ठीक है, जैसे यहाँ पे देखिए, एंटर अ रूम और बिल्डिंग, गो इनटू द किचन, मतलब आप बाहर से अंदर आ रहे हो, तब हम लोग क्या यूज करेंगे, इनटू। ठीक आहे, जसं कपाचं एक्झाम्पल दिला मी, आत पाणी आहे तर इन, पण मी बाहेरून जर त्याच्यात पाणी ओतते तर मी काय बोलणार आहे, इनटू। आय एम पोरिंग वॉटर इन टू द कप, इन द कप नाही बोलणार। पण जेव्हा त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे तेव्हा मी काय बोलणार, देअर इज वॉटर इन द कप। ठीक है, जैसे देखिए यहाँ पे मैं एक ग्लास बना रही हूँ, उसमें अभी यहाँ पे ऑलरेडी पानी है, तो हम बोलेंगे देर इज वाटर इन द ग्लास। ठीक है, लेकिन अभी एक दूसरा ग्लास बनाते हैं,
और अभी मैं इसमें से बाहर से अगर पानी डाल रही हूँ तो दिस इज इनटू, आई एम पोरिंग वाटर इनटू द ग्लास। ओके, ये ध्यान में रखना है, इन और इनटू का डिफरेंस वही दिया है। देयर आर, हम लोग ऐसे बोल सकते हैं, देयर आर 15 चिल्ड्रन इन द क्लास। ठीक है, क्लास में 15 बच्चे है किंवा क्लासमध्ये 15 मुलं आहेत आणि आता कोणीतरी बाहेरून क्लासमध्ये येत आहे, टीचर इज कमिंग इन टू द क्लास। ओके, कारण त्या बाहेरून आत येत आहे, तो ये ध्यान में रखना है, इन और इनटू का डिफरेंस। देन नेक्स्ट है टूवर्ड्स। कोई क्लास में एंटर कर रहा है शायद। देखिए टूवर्ड्स, टूवर्ड्स क्या है, मूवमेंट इन द डायरेक्शन ऑफ समथिंग, मतलब किसी दिशा में आपको चलने के लिए बोला गया है या जाने के लिए बोला गया है। जसं आपण ऍड्रेस वगैरे विचारतो की नाही, मग ऍड्रेस विचारताना किंवा ऍड्रेस सांगताना आपण म्हणतो की हा इथून उजव्या बाजूने जा किंवा आता सरळ जा, मग डावीकडे वळा, जैसे एड्रेस बताते हैं, सीधे जाइए, फिर लेफ्ट में जाइए, फिर उसके सामने जाइए, फिर एक येलो बिल्डिंग आएगी उसकी तरफ चलते जाइए, तो उसके तरफ जाइए म्हणजे आपण डायरेक्शन जेव्हा सांगतो, दिशा सांगतो, तेव्हा आपण काय वापरतो, टुवर्ड्स हे प्रेपोजिशन वापरतो। ठीक है, मूवमेंट इन द डायरेक्शन ऑफ समथिंग। जैसे यहाँ पे एग्जाम्पल दिया है, गो 5 स्टेप्स टुवर्ड्स द हाउस, मतलब जो घर दिख रहा है उसकी तरफ आपको 5 कदम जाना है, तो किसी तरफ, त्या बाजूला जा असं सांगितलं जातं, एक्झॅक्टली त्याच ठिकाणावर जायला नाही सांगितलं जात, पण त्या बाजूला जा, सो दॅट इज कॉल्ड टुवर्ड्स। ओके, नंतर म्हणजे आता मगाशी आपण जसं बघितलं ना, गो टू लायब्ररी किंवा गो टू स्कूल असं, म्हणजे तुम्हाला शाळेत जायला सांगितलं, पण गो टुवर्ड्स स्कूल म्हणजे शाळेकडे जा। ओके, शाळेत जायला नहीं सांगितलं जात, तो ये है टू और टूवर्ड्स का डिफरेंस, ध्यान में रखना है। अभी ऑन टू, ऑन टू मतलब क्या है, मूवमेंट टू द टॉप ऑफ समथिंग, दैट इज जंप ऑन टू द टेबल। एग्जाम्पल दिया है, जैसे यहाँ पे फिर से थोड़ा, एक टेबल है, उस टेबल के ऊपर बॉल है, तो यहाँ पे हम लोग प्रेपोजिशन यूज करेंगे ऑन, द बॉल इज ऑन द टेबल। अभी यहाँ पे एक और टेबल है और कहीं से नीचे से यहाँ पे बॉल फेकी गई। ठीक आहे, म्हणजे आपण त्या टेबलावर बॉल फेकला तर मग त्याला बोलणार आपण ऑन। समजा कॅट आहे इथे एखादी आणि त्या कॅटने, मांजरीने टेबलावर उडी मारली, द कॅट जम्प्ड ऑन टू द टेबल। आला ऑन आणि ऑन टू मधला डिफरन्स समजला तुम्हाला, इथे खाली दिलाय बघा, दोन्ही दिलाय, इन टू आणि इनचा डिफरन्स दिला आणि ऑन टू आणि ऑनचा डिफरन्स दिला। परत एकदा आपण बघूया जे मी एक्सप्लेन केलं ते। आय वॉक इन टू द रूम, मी रूम मध्ये चालत गेलो। देर इज अन ऍक्शन ऑफ कमिंग इन साइड द रूम, आता इथे काय आहे, ऍक्शन आहे, मी चालत आलेलो आहे। ओके, आणि इन साठी काय दिलंय बघा, आय एम सिटिंग इन द रूम, मी रूम मध्ये बसलेलो आहे, मी खोलीत बसलेलो आहे, मैं रूम में बैठा हुआ हूँ, तो आई एम ऑलरेडी इनसाइड द रूम, मैं ऑलरेडी वहीं पे हूँ, कोई एक्शन नहीं हुआ है। लेकिन इनटू जब मैंने बोला तब क्या हुआ, एक्शन हुआ है, मैं बाहर से अंदर आई। ओके, वैसे ही ऑन टू में और ऑन में देखिए क्या है, आई क्लाइम्ड ऑन टू द रूफ, यहाँ पे भी क्लाइंबिंग की एक्शन हुई है कि मैं रूफ के टॉप पे चढ़ रहा हूँ या चढ़ रही हूँ या चढ़ गई, आई क्लाइम्ड ऑन टू द रूफ, मैं चढ़ के ऊपर गई। द पेन इज ऑन द टेबल, उसकी जगह फिक्स हो गई है, द पेन इज ऑलरेडी ऑन द टेबल, तो उसमें बाकी कुछ एक्शन नहीं हो रहा है या मूवमेंट नहीं हो रहा है। लेकिन जब हम लोग ऑन टू बोलते हैं तो उसमें मूवमेंट है। ठीक है, तो हे लक्षात ठेवायचं आहे डिफरन्स। देन यहाँ पे और एक दिया है फ्रॉम, फ्रॉम मतलब
कडून कुठून आली एखादी गोष्ट तर फ्रॉम तेव्हा आपण वापरतो. इन द सेन्स ऑफ वेअर. ठीक है, जैसा बघा अ फ्लावर फ्रॉम अ गार्डन. अपन हम लोगों ने जब इंट्रोडक्शन लिया था तो हम लोगों ने बोला था ना, आई एम फ्रॉम असम, आई एम फ्रॉम कोलकाता, आई एम फ्रॉम पुणे, आई एम फ्रॉम नागपुर, आई एम फ्रॉम पेन, आई एम फ्रॉम डोंबिवली. ओके, तो ये सब जो चीजें हैं, कहाँ से, आप कहाँ से हो या कोई पर्टिकुलर चीज कहाँ से आई है, इसका जब आंसर देते हैं तो वहां पे प्रेपोजिशन यूज होता है फ्रॉम. फ्रॉम के बाकी भी यूजेस है वो हम लोग नेक्स्ट टाइम देखेंगे. ठीक है, आता इसको जरा पिक्चर फॉर्म में देखते हैं हम लोग. देखिए, अभी जो मैंने ऑन टू एक्सप्लेन किया, नीचे से ऊपर गया है वो. ऑफ मतलब अभी ऑफ लिया नहीं हम लोगों ने, मैं बता देती हूँ. एक चीज से नीचे गिरी कोई चीज तो फॉल ऑफ बोलते हैं हम लोग. ठीक है, तो वो ऑफ है वो. इनटू मतलब बाहर से अंदर, आउट ऑफ मतलब अंदर से बाहेर. बघा परत, ऑन टू म्हणजे खालून वर, टेबलावर किंवा एखाद्या गोष्टीवर. ऑफ म्हणजे त्याच वस्तूवरून एखादी वस्तू खाली पडली तर. इनटू म्हणजे बाहेरून आत जातीये. जसं मी सांगितलेलं, कपात चहा ओतला जातो, पाणी ओतलं जातं, किंवा एखाद्या रूम मध्ये आपण येतो चालत, तर ते आहे इनटू. जसं बघा, एका तुम्हाला मफिन दाखवलाय, तो मफिन बॉक्स मध्ये जातोय, इनटू. आता दुसऱ्या पिक्चर मध्ये काय दाखवलंय की मफिन बॉक्सच्या बाहेर पडतोय, म्हणजे आउट ऑफ. ओके, एक चीज से बाहर अगर कोई चीज जा रही है, जैसे आई एम गोइंग आउट ऑफ द क्लास, मैं क्लास से बाहर जा रही हूँ, तो आउट ऑफ. देन अराउंड. अराउंड मतलब जैसे अभी यहाँ पे एक पिंक मफिन है और बाकी सब येलो मफिन्स है, तो येलो मफिन्स आर अराउंड द पिंक मफिन, म्हणजे उसके आजूबाजू में, त्याच्या सभोवताली आहेत, त्याला आपण म्हणतो अराउंड. अमॉन्ग मतलब बहुत सारी चीजें है, उसमें एक चीज है. खूप साऱ्या वस्तूंमध्ये एखादी वस्तू आहे तर अमॉन्ग. ओके, बिटवीन म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये एक वस्तू असेल तर. जैसे अभी देखिए, यहाँ पे दो येलो मफिन है, उसके बीच में पिंक मफिन है, तो बिटवीन मतलब बीच में. ओके, म्हणजे दोघांच्या मध्ये, दो चीजों के बीच में, वो है बिटवीन. नियर मतलब पास. नियर म्हणजे जवळ. बघा, त्या बॉक्सच्या जवळ आहे तो मफिन, आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये फार. फार मतलब दूर, लांब. ओके, तो वो मफिन बॉक्स से बहुत दूर है, तो उसको फार बोला जाता है. क्या ये सब समझ में आया आप लोग को? एक बार लिखिए ताकि हम लोग, क्या सबको समझ में आया अभी तक जो भी देखा? तो हम लोग एक्सरसाइज लेंगे, फिर आपको हर एक को एक एक क्वेश्चन का आंसर देना है. सगळ्यांना समजलंय का? स्वाति मैडम, मेनका मैडम, आप लोग भी आंसर करिए. क्या आप लोग को समझ में आया अभी जो भी देखा हम लोगों ने? सिर्फ 3 लोगों ने यस लिखा है, तो बाकी लोगों को समझ में आया कि नहीं आया, मुझे कैसे पता चलेगा? क्या आप तक मेरी आवाज आ रही है, मेनका मैडम, स्वाति मैडम? माझा आवाज पोहोचतोय का तुमच्यापर्यंत? एम आय ऑडिबल टू यू? ओके, तो मैडम मे बी इट इज नेटवर्क प्रॉब्लम एट योर प्लेस. प्लीज गो इन प्रॉपर नेटवर्क. ठीक है, तो अभी हम लोग एक्सरसाइज शुरू. बघा, इथे आपल्याला एक पिक्चर दिलेला आहे. त्या पिक्चर मध्ये एक लेडी आहे, ती चहा किंवा कॉफी पितेय. तिच्या समोर एक टेबल आहे, ती खुर्चीवर बसली आहे, बॅग आहे,
आणि त्या टेबलवर बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं जे आहे, ये सब जो पिक्चर में दिखाया है वो सब यहाँ पे सेंटेंस फॉर्म में लिखा है. आपको क्या करना है, आपको सिर्फ प्रॉपर वहां पे कौन सा ये आएगा, प्रेपोजिशन आएगा, वो आपको वहां पे बोलना है. ठीक है. और यहाँ पे याद दिला दूं कि ये सभी प्रेपोजिशन ऑफ प्लेस रहेंगे, इसमें टाइम का कोई भी रिलेशन नहीं है, तो थोड़ा इजी हो जाएगा आपके लिए. ओके. यहाँ पे सब प्रेपोजिशन ऑफ प्लेस है. तो पहला जो है डैश, ठीक है, आपको ही पढ़ना है और आपको ही आंसर देना है. कौन पढ़ेगा पहले? चला, पहिला आहे मीनाक्षी वहिनी. चला, माईक चालू करा. Meenakshi madam, please switch on your mic and read the first one. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? तुमच्याकडनं रिप्लायज येत नाहीये, त्यामुळे मला कळत नाहीये एक्झॅक्टली काय चालू आहे. ठीक आहे प्रतिभा मॅडम, तुम्ही सांगा फर्स्ट काय येणार. इन द पिक्चर आय कॅन सी. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. बघा, इन द पिक्चर येणार, कारण आपण मगाशीच बघितलेलं पिक्चर किंवा वर्ल्ड असं काय असेल तर आपण काय लिहितो, त्याच्या समोर इन लिहितो. बघा, हे बघा, इथे आपल्या एक्झाम्पल मध्येच होतं इन द पिक्चर. ओके, वेरी गुड मैडम. देन सेकंड कौन पढ़ेगा? अभी आप लोग ही बताओ. चलो, कोणीतरी माइक चालू करा आणि वाचा सेकंड वर. हॅलो. हाँ, बोला वर्षा मॅडम. यस मॅम. वुमन इज सिटिंग ऑन ए टेबल. नाही, ती टेबलावर नाही बसलीये बघा, ती तर खुर्चीवर बसलीये. हा, सॉरी. मग ते टेबल लिहिलंय मॅडम. हो, पण ती टेबलाच्या रेफरन्सने बोलायचं तुम्हाला. हा, ओके. वुमन इज सिटिंग नियर अ टेबल. येस, नियर अ टेबल बोलू शकतो, किंवा अगदीच ती टेबलाच्या जवळ, खूपच जवळ आहे, टेबलावरच सगळं करते, तर ऍट द टेबल सुद्धा बोललं जातं जागेमध्ये. ओके, हे लक्षात ठेवायचं. नियर द टेबल पण चालेल, ऍट द टेबल पण चालेल. थँक्यू सो मच. देन थर्ड कोण वाचतंय? मोहिते मॅडम वाचा. अच्छा, नमिता मैडम, थर्ड वन. चलो. शी इज सिटिंग ऑन अ चेयर. येस, शी इज सिटिंग मॅडम ऑन अ. एक बोला. मॅडम नियर बाय आणि नियर म्हणजे नियर बाय प्रिपोजिशन आहे काय? आहे, नियर बाय कंपाऊंड प्रेपोजिशन आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. नियरचा अर्थ जवळ म्हणून येतो, आणि नियर बायचा अर्थ म्हणजे असं गोष्टींमधला संबंध दाखवण्यासाठी, कमीत कमी वगैरे असं म्हटलं जातं ना, तर ते नियर बाय पण वापरलं जातं. अजून अंतरा संदर्भात वापरलं जातं नियर बाय. ठीक आहे, पुढे कोण वाचतंय? फोर्थ वन. देयर इज अदर चेयर हाँ, फ्रंट ऑफ द वुमन. इन फ्रंट ऑफ. इन फ्रंट. हाँ, व्हेरी गुड. इन फ्रंट ऑफ द वुमन. ओके, व्हेरी गुड. बघा, देयर इज अनदर चेअर इन फ्रंट ऑफ द वुमन. शाबाश, व्हेरी गुड, एकदम करेक्ट आन्सर आहे. ती एका चेअरवर बसली आणि तिच्या समोर एक दुसरी चेअर आहे. ओके, मग समोर सांगण्यासाठी आपण इन फ्रंट ऑफ वापरतो. व्हेरी गुड. देन फिफ्थ वन. चलिए, कौन कौन है? फिफ्थ वन पढ़िए. हॅलो मॅडम. हाँ मैडम, वाचा.
Her feet are below the table. नाही, इथे येणार अंडर द टेबल, कारण ते जमिनीवर पण आहेत ना. Okay. बिलो आपण कधी वापरणार लक्षात घ्या, म्हणजे आपण बोलतो ना हवेत, जमिनीला चिकटून नाहीये एखादी गोष्ट, पण ती एक दुसऱ्या गोष्टीच्या खाली आहे, तेव्हा तिला बिलो म्हणणार. ओके. नंतर हर फीट आर अंडर द टेबल येणार, हे लक्षात ठेवायचे. नेक्स्ट कौन पडेगा? 6th वन. Anybody can. The woman is holding a cup in her hands. Very good, madam. The woman is holding a cup in her hand. म्हणजे त्या बाईने जो कप आहे तो कुठे आहे? तिच्या हातात आहे. ओके, in her hand. Then 7 number. Who will read? Anybody can switch on the mic and read. Yes, ma'am. On the table are a laptop, a paper, a calculator, and appointment, calendar, pen, and machine. Yes, thank you so much, and it is very correct answer. की टेबलावर या एवढ्या सगळ्या वस्तू आहे ते सांगायचं आहे, आणि मग सरफेस आहे तो, मग टेबलावर असं बोलताना आपण काय वापरतो? ऑन. टेबल के ऊपर सब चीजें है, तो वहां पे क्या प्रिपोजिशन आएगा? ऑन. वेरी गुड, वेरी नाइस. नंबर 8. Anybody? Number 8. The woman is looking in her laptop. Very good. The woman is looking in her laptop. ती तिच्या लॅपटॉप मध्ये बघते. Very good. Number 9. The woman's bag is near the table. Yes, the woman bag is near the table. म्हणजे तिची बॅग जी आहे ती टेबला जवळ आहे. व्हेरी गुड. आणि रेफरन्स बघितला तर अंडर द टेबल म्हटलं तरी पण चालणार आहे की टेबलाच्या खाली आहे. ओके. तर मागे जसं मी सांगितलेलं पहिल्या लेक्चर मध्ये प्रेपोजिशनच्या, की बऱ्याचदा सिच्युएशनल, तुम्ही सिच्युएशन कशी बघताय त्यानुसार तुमचे प्रेपोजिशन्स बदलणार. ओके. सो देयर इज नो फिक्स्ड प्रेपोजिशन. काही वेळेला काही गोष्टींसाठी ते जसंच्या तसं लागू पडतं, काही गोष्टींसाठी नाही पडत. ओके. तो अंडर द टेबल पण येणार, नियर द टेबल पण येणार, की ती टेबलाच्या जवळ पण आहे, टेबलाच्या खाली आहे, म्हणून अंडर द टेबल पण बोलू शकता. ओके, व्हेरी गुड. आता इथे एक पिक्चर दाखवलाय मी. त्या पिक्चरला तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे, तर ते इथे पण बघा. इथे सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. तुम्ही कुठलीही गोष्टीबद्दल बोलू शकता, फक्त करेक्ट प्रेपोजिशन वापरायचं. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स पण बनवायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्ट प्रेपोजिशन पण वापरायचं है. आपको ही सेंटेंस बनाना है, कोई भी चीज यहाँ पे आप पकड़ लो और उसके बारे में बोलो, तो करेक्ट प्रेपोजिशन यूज करके आपको बोलना है. ठीक है, चलिए. हु विल से? The chimney is above the oven. व्हेरी गुड. आता तुम्हाला इथे डिफरन्स कळला का? इथे एक्झॅक्टली ओव्हन वर नाही ठेवलेली आहे, पण ओव्हनच्या वर आहे. ओके. द चिमनी इज अबव द ओव्हन. व्हेरी गुड मॅडम. देन नेक्स्ट, एनीबडी एल्स? खूप काही आहे याच्यात बोलण्यासारखं. क्लॉक बद्दल कोण बोलणार आहे? मॅडम मी बोलू? हा, येस मॅडम. क्लॉक इज ऑन द वॉल. व्हेरी गुड. द क्लॉक इज ऑन द वॉल. आपण मगाशीच बघितलं की वॉलवर काही गोष्टी टांगलेल्या असेल तर त्याच्यासाठी आपण ऑन हे प्रेपोजिशन वापरणार आहोत. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू. देन फ्रूट बास्केट बद्दल बोला कोणीतरी. Fruit basket is on the fridge. व्हेरी गुड. द फ्रूट बास्केट इज ऑन द फ्रीज. आता इथे चेअर दिसते बघा, चेअर बद्दल बोला कोणीतरी. Chair is near the table, and on the table there is one cup of tea, one knife,
glass, Hmm. spoons, Hmm. and some juice, salt. येस येस व्हेरी गुड. म्हणजे या सगळ्या वस्तू टेबलाच्या वर आहेत म्हणून आपण ऑन हा शब्द प्रयोग करणार तिथे. व्हेरी गुड मॅडम, थँक्यू सो मच. देन एनिथिंग एल्स एनीबडी वॉन्ट टू से? Table between the chairs. हा, the table is between two chairs. Thank you so much. Then The dustbin is behind the chair. very good madam. The dustbin is behind the chair. चेअरच्या मागे डस्टबिन आहे. व्हेरी गुड. अजून काही? आता जसं मी सांगते बघा तुम्हाला, क्लॉक आणि मायक्रोवेव्ह यांचा रेफरन्स घेऊन काय बोलता येते? हे दोन्ही वस्तूंबद्दल कसं सांगणार तुम्ही? The clock is above येस the microwave. येस, द क्लॉक इज अबव द मायक्रोवेव्ह. बघा, तो मायक्रोवेव्हच्या वर आहे पण त्याला चिकटून नाहीये, त्यामुळे आपण ऑन नाही वापरणार, अबव वापरणार आहोत. व्हेरी गुड मॅडम. Microwave is near the window. व्हेरी गुड. द मायक्रोवेव्ह इज नियर द विंडो. व्हेरी गुड. फ्रीज बद्दल The कोणी सांगणार? हा, बोला 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 बोला. the bottle is on the microwave. येस, द बॉटल इज ऑन द मायक्रोवेव्ह, कारण की एक्झॅक्टली सरफेसच्या वर आहे. ओके, त्यामुळे ऑन वापरणार. फ्रीज बद्दल कोणी सांगताय का? बऱ्याच ठिकाणाहून त्याला ऍक्सेस आहे, त्यामुळे तुम्हाला बरंच काही बोलता येईल. The fruit basket is on the top of हा, ओके. हा, व्हेरी गुड. आपलं झालं फ्रीज, सॉरी, फ्रूट बास्केट झालं आपलं. करेक्ट आहे. अजून काही? Fridge is in front of the dining table, and fridge is near the kitchen किचन टेबल. table. फ्रीज इज नियर द किचन टेबल किंवा अगदीच चिकटून आहे, त्यामुळे बिसाइड द किचन टेबल म्हणू शकता तुम्ही. ओके, आणि आता आपण इकडनं बघतोय, ठीक आहे, त्यामुळे आपल्या रेफरन्स साठी फ्रीज हा टेबलच्या मागे आहे. बिहाइंड द टेबल बोलू शकता तुम्ही, बिहाइंड द डायनिंग टेबल बोलू शकता, कारण आपण समोरून बघतोय त्याला. बरोबर आहे. द टेबल इज इन फ्रंट ऑफ फ्रीज असं म्हणू शकता. अजून तिथे दरवाजा आहे, त्यामुळे तुम्ही असं पण बोलू शकता, द फ्रीज इज नियर द डोर, है ना? ठीक आहे. कारण बोला बोला. Madam, utensil shelf is above the fridge येईल काय? हो, येईल ना, बरोबर आहे, कारण तो फ्रीजला चिकटून नाहीये, वर आहे तो, त्यामुळे अबव द फ्रीज येणार. परफेक्ट. ठीक आहे. मला तुम्हाला अजून एक हे घेतलंय मी, आपण थोडे मागे पण असे सेंटेन्सेस घेत होतो, तर हे तुम्हाला वापरायचेच आहेत डेली याच्यामध्ये. मी तुम्हाला हे पाठवून देईन तुमच्या ग्रुपवर, पण आज जरा बघूया की डेली यूज मध्ये आपण काही सेंटेन्सेस बोलले जातात. मराठीत पण दिलंय मी, हिंदीत पण दिलंय आणि इंग्लिश मध्ये पण दिलंय. ओके, हे सेंटेन्सेस जेव्हा जेव्हा तुमच्या कन्व्हर्सेशन मध्ये येतील, म्हणजे तुम्ही मराठी अशी वाक्य बोलणार आहात, त्याला इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यांनी. ओके, जसं आता बघा, खूप सोपी सोपी वाक्य घेतलीत. ओके, पहिला मराठीत आहे, तुम्हाला खात्री आहे का? हिंदी में क्या आपको यकीन है? उसको इंग्लिश में क्या बोलेंगे? आर यू श्योर? ओके, नंतर चला निघूया, चलो चलते हैं, तो उसको इंग्लिश में बोलेंगे लेट्स गो. मला माहिती नाही किंवा मुझे पता नहीं है, तो उसको इंग्लिश में कैसे बोलेंगे? आई हैव नो आयडिया. फोर्थ आहे, तुमचा फोन नंबर काय आहे किंवा तुमचा ईमेल आयडी काय आहे किंवा तुमचा ऍड्रेस काय आहे, असं जेव्हा आपण विचारतो, ठीक है, आपका फोन नंबर, ईमेल आईडी, एड्रेस, ऐसे कुछ चीजों के बारे में पूछते हैं, तो वेरी सिंपल, हम लोगों ने क्वेश्चंस तो देखे हैं, कैसे पूछेंगे?
What's your phone number or what's your contact number? What's your email ID? यहाँ पे चेंज करना भूल गई मैं शायद. What's your address? ऐसे पूछेंगे. ओके. देन 6 नंबर देखिए, मराठीत लिहिलंय माझ्यावर विश्वास ठेवा, मुझ पर विश्वास करो. तो इंग्लिश में क्या बोलेंगे उसको? बिलीव मी या प्लीज बिलीव मी बोलेंगे. ओके. फिर हम लोग मार्केट में जाते हैं तो किसी चीज का हम लोग उसका कॉस्ट पूछते, प्राइस पूछते. ठीक आहे. तर आपण असं इनफॉर्मल वेने नेहमी बोलतो की नाही, हे कितीला दिलं, हे कितीला आहे, असं ये कितने का है ऐसे पूछते. तो इंग्लिश में पूछेंगे हाउ मच इज इट या हाउ मच इज इट फॉर, ऐसे भी पूछ सकते. 8 नंबर है, मी तुमची काही मदद करू शकतो का, क्या मैं आपकी मदद कर सकता हूँ. तो उसके लिए कैन आई हेल्प यू. ओके. देन 9 नंबर आहे, मला नंतर आठवण करून दे, मुझे बाद में याद दिलाना. तो रिमाइंड मी लॅटर. और 10th है, तुम्हाला भेटून बरं वाटलं, आपसे मिलकर अच्छा लगा. तो नाइस टू मीट यू. हम लोग जब कन्वर्सेशन लेते हैं तो जब मैं आपको कुछ सिचुएशन देती हूँ तो वहां पे अभी आपको ध्यान में रखना है कि वी हैव, ऐसे बहुत सारे सेंटेंसेस है जो यूज कर सकते हैं हम लोग कन्वर्सेशन में. ओके. तो आपको करना ही है, ये करोगे, ये सब पढ़ोगे, उसको याद करते रहोगे, उसको प्रैक्टिस करोगे, तो ही आप इंग्लिश अच्छे से बोलना सीखोगे. ओके. तुम्ही जशी प्रॅक्टिस कराल तसं तुम्ही इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलायला शिकाल. बट फॉर दॅट यू मस्ट प्रैक्टिस इट रेगुलरली. यू हैव टू डू योर होमवर्क रेगुलरली. और उसको सिर्फ लिखना नहीं है, उसको बोल के प्रैक्टिस करना है. ठीक है. सो thank you so much everyone. It's already 10 past 1, sorry 1 past 10. So 10 वाजून गेलेले आहेत. आजचं जे प्रेपोजिशन ऑफ प्लेस आहे त्याची पण माहिती मी तुम्हाला सगळी ग्रुपवर पाठवून देईन. सगळ्यांनी व्हिडिओ बघा परत एकदा, लिंक मध्ये जाऊन. मला जो युट्यूब चॅनल दिलेला आहे त्या चॅनलवर जाऊन हे सगळे व्हिडिओज तुम्ही डेली ऍटलीस्ट एक व्हिडिओ तरी मागचा बघायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण काय शिकलो, कसं शिकलो, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होत राहील. ओके. सो नाउ वी विल क्लोज दिस सेशन हियर. थँक यू एव्हरीवन. You can leave the class. Good night. Take care. Bye bye. Bye. Bye Good bye. night. Bye bye. Good night.